मी जातो, हे सगळं तयारच असते यंत्रणा, माझ्यावर कॅमेरा फॉलो करतो आतमध्ये. कारण बऱ्याचदा हे म्हटल्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळी डायरेक्ट फाईल इन्स्पेक्शन करताना अनेक नवीन गोष्टी पण सापडतात. त्यामुळे मी डायरेक्ट कॅमेरा घेऊन घुसलो ना की बऱ्याचदा मला सुद्धा कल्पना नसते, मला सुद्धा अपेक्षित नसतं अशी काही गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्ड होते. एकदा एका ऑफिसमध्ये पैसे घेतानीच माणूस पकडला गेला. असं जायला, तो खिशातून पैसे काढाय, असं मोजायला आणि त्या माणसाला द्यायला आणि तेवढ्यात कॅमेरा तिकडे फिरायला. आहे की नाही करामत? बरं, कॅमेऱ्याला काही चॅलेंज आहे का? एकदा पकडलं की पकडलं. मी एका शाळेचा व्हिडिओ काढायला गेलो तर त्या स्क्रीनवरती चॅप्टर चालला होता, साहेब, रंगे हात पकडणे. परवा गेल्या आठवड्यातला व्हिडिओ बघा, ती भोसरीची एक शाळा आहे, रंगे हात पकडणे, आणि नेमका चॅप्टर चालला होता कॉट, पकडले, आणि बरोबर मी ऑन द स्पॉट पकडले. मी प्रदीपला लगेच म्हणलं की घे कॅमेरात घे, ते पण घे तेवढं. बरोबर, कॅमेरा जेवढा तुम्ही चालवताल, आज एवढं प्रभावी शस्त्र आहे आणि कोर्टात पुरावा म्हणून वापरला जातं बरं का. आणि म्हणून तुम्ही जी माहिती मागताय ना, त्या अधिकाऱ्याला भेटताय कर्मचारी, ती सुद्धा कॅमेऱ्यात घ्यायला सुरुवात करा आणि त्या फुटेज फक्त सोडत चला, फुटेज फक्त सोडत चला. त्याचा परिणाम काय होतो, जो अधिकारी त्या कॅमेऱ्यात येतो त्याची बायको त्याला संध्याकाळी विचारते, असल्या चोऱ्या करता का तुम्ही ऑफिसमध्ये? पैसे जे तुम्ही घरी आणता ते ह्यातले आणता का? मला नको असे पैसे. अहो, एका सरकारी अधिकाऱ्याची बायको सोडून गेली माहितीये का, फुटेज बघितली आपली, की असल्या चोराबरोबर मला संसार करायचा नाही. माझ्या बापाने लग्न ठरवलं तेव्हा हा सज्जन होता राव, हा चोर निघाला पक्का. ती म्हणली घडलं स्फोट, पण असला माणूस मला सोबत नको. पेपर आलं प्रकरण, फक्त कोणाचे खाजगी आपण नाव नाही सांगायला पाहिजे. भानगडी भ्रष्टाचार करतो म्हणून बायकोने त्याला सोडलेला आहे. म्हणजे त्या मुलीच्या आईवडिलांचा खरं तर सत्कार केला पाहिजे. राजा जनकासारखं त्या मुलीला त्यांनी वाढवले, की अयोध्येचा राजा राम याच्याशी लग्न केलेली सीता कोणताही वाद न घालता त्याच्यावर वनवासात जाते, आहे की नाही? आताची सीता असं करेल का? लोक चतुर आहेत. रामायण दाखवलं 1982 का, 1982 का 92ला दाखवलं. हा, त्याच्यात ते असं सूर्यावर येतोय बघा, आला आला. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोललं की लाईट लागली, प्रशासनावर ताशेरे ओढले, लाईटच घालून टाकली. अरे प्रशासन, गतिमान प्रशासन, फारच. अहो विवेकजी, किती लोक चतुर असतील. ते असं सूर्यावर येतो, त्यातून कमळाचं फूल वर येतं, लोकांना ते नॉर्मल वाटलं. मग ते रामायण सुरू होतं बरं का. राम आहे, सीता आहे, रावण आहे, सगळं आलं बरं का. पुढे असं झालं की ते पॉप्युलर झालं सगळं रामायण. हा, मग सगळ्यांना तिकीट मिळालं बरं का, सगळ्यांना तिकीट मिळालं. सीतेचा रोल केला त्याला तिकीट मिळालं, ज्यांनी रावणाचा रोल केला त्याला तिकीट मिळालं.